तुम्ही पाहताय माझा सिटी न्यूज। बातमी नाशिकमधून आहे। नाशकात काल 40 ते 50 गुंडांनी नंग्या तलवारी नाचवत वाहनं आणि अनेकांच्या घरामधल्या वस्तूंची तोडफोड केली आहे। यामध्ये सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं असताना पोलीस मात्र हा 2 गटातला वाद असल्याचाच दावा करतायत। नाशकात पोलिसांचं अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला पडेल। काल रात्री 10:30च्या सुमारास 20 ते 25 गुंड हातात तलवारी, चाकू आणि दंडुके घेऊन पाथरवट लेनमध्ये पोहोचले आणि त्यानंतर दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली गेली। गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अनेक घरात शिरत टीव्ही, फ्रिज सारख्या वस्तू सुद्धा फोडल्यात। त्यामुळे इथले लोक सध्या दहशतीत आहेत। आमचा काही संबंध नसताना आम्ही आमच्या कार्यामध्ये होतो म्हणलं तर तिथं त्यांनी आम्ही झोपलो पण होतो। हे लोकांनी येऊन अचानक काचा बेजा गाडीच्या काचा बेजा फोडून टाकल्या। तो 17-18 गाड्यांच्या काचा फोडल्या टोटल। मग याची भरपाई कोण? आता आम्ही हातावरचे माणसं आहे, कुठून आम्ही काय करणार आहे? आता का सकाळपासून गाडी उभी, आता गाडीला तो 15,000 रुपये खर्च आहे, याची भरपाई कोण करणार? पोलिसांनी तर आता आम्हाला सहकार्य केलंच नाही। रात्री ते निघून गेले, वरतून आम्हालाच म्हणता घरात व्हा। एवढी दहशत 50-60 जणांपुढे बाय माणसं काय करणार आहे? हो, तुमच्या हातात तलवार चाकू असताना आम्ही काय करणार आहे? तर ते तिकडनं आले गाड्या फोडत इकडं पलंगावर मार, गाड्यांवर मार। मग मारल्यानंतर आम्ही घरात पळालो। ते परत रिटर्न आले, परत तसंच केलं त्यांनी, गाड्या फोडायचं। या गोंधळानंतर पंचवटी भागात तणाव पसरलाय। फौजफाटा तैनात करून 4 संशयितांना ताब्यातही घेतलं गेलंय। मात्र हा प्रकार दहशत माजवण्यासाठी नव्हे तर अंतर्गत वादातून घडल्याचा दावा पोलीस करतायत। यामध्ये लोकांमध्ये दहशत पसरवणे म्हणण्यापेक्षा हे घटना 2 गटामध्ये झालेली आहे। त्या गटामध्येच वैयक्तिक हा वाद होता आणि अशा घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त स्तरावरती आता सेंट्रल पेट्रोलिंग सिस्टीम आम्ही लागू केलेली आहे। वेळीच तातडीने स्टाफ त्या ठिकाणी पाठवला जातोय। नाशकात आधीच सोनसाखळी चोऱ्या, हत्यांचं सत्र, घरफोड्या अशा घटनांची संख्या वाढतीये। त्यात आता गुंड खुलेआम रस्त्यावर येऊन तोडफोड करणार असतील तर नाशिक पोलिसांनी अशांवर वेळीच जरब बसवणं गरजेचं आहे। प्रांजल कुलकर्णीचं ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नाशिक।